ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। 16,000 कोटींची उलाढाल असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनलमध्ये थेट लढत होत असून मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। 21 संचालकांपैकी 10 जण बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 11 जणांसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 19 केंद्रांवर मतदान सुरू आहे। सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून उद्या ठाण्यात मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे। 16,000 कोटी उलाढाल असलेल्या ठाणे मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडते। मी नालासोपारा इंग्लिश स्कूल शाळेत उभा आहे, जिथे निवडणूक प्रक्रिया पार पडते। सकाळी 8 लाही मतदान प्रक्रिया चालू झाली आहे। मोठ्या प्रमाणात मतदान राज्यात त्यांनी गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच वचूक लागलेली आहे निवडणुकीची। 4 वाजेपर्यंत ही निवडणूक चालणार आहे। 11 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे। नक्कीच या निकालात बहुजन विकास आघाडी जी आहे ती 9 वर्ष सत्तेत होती, त्या 9 वर्ष ही त्यांची सत्ता होती, पण यावेळी मतदार राजा हे कुणाला कौल देतील हे पाहण्यासारखं ठरणार आहे। उद्याचा जो निकाल आहे तो उद्या 4 वाजता ठाणे या ठिकाणी लागणार आहे आणि या निकालामध्ये कोण वर्चस्व करणार हे पाहावं लागणार। नवराष्ट्राकरिता निलेश महाडिक, नालासोपारा। उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे। ज्या मतदारांच्या रांगा आहेत त्या परिवर्तनासाठी आहेत। परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून छत्री निशाणी आपले राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ माननीय श्री फडणवीस साहेब, आपले बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली कपिलजी पाटील साहेब यांचं जे परिवर्तन पॅनल आहे त्या माध्यमातून मी उभा आहे आणि हे पॅनल संपूर्णपणे आज बहुमताने निवडून येईल। हे इथे परिवर्तनाची निशाणी जी छत्री आहे चालणार आहे इथे दिसते। धन्यवाद। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची, ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी आज मतदान होत आहे, या मतदानाकडे बघताना मला खरोखर मनापासून सांगितलं पाहिजे की मी पण एक उमेदवार आहे आणि मी ज्या पॅनलमधून उभा आहे ते पॅनल या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब, आमदार कथोरे साहेब, बाळामामा, लोकनेते जितेंद्र ठाकूर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, CPM या सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून हे सहकार पॅनल झालेलं आहे आणि सहकार पॅनलने बँकेमध्ये 10 वर्ष चांगलं काम केलं, बँकेला चांगले पुरस्कार मिळाले आणि देशामध्ये 1 नंबरची बँक आहे, महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची बँक आहे। तर ती आम्ही निवडून गेल्यानंतर ही बँक देशामध्ये 1 नंबर कशी येईल हा प्रयत्न करणार आहोत आणि आजच्या या माहोलवरून आपल्याला दिसतंय की सहकार पॅनल हे पैकीच्या पैकी निवडून येईल।